श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, श्रावणामध्ये आपण शंभूंच्या सेवा करणार आहोत, त्यासोबतच आपल्या गुरूंच्या सुद्धा सेवा करणार आहोत आणि वैभवलक्ष्मीच्या व्रताला सुद्धा सुरुवात करणार आहोत. पण त्यासोबतच आपल्या घरामध्ये नित्य सुख समाधान समृद्धी नांदावी, अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजाव्यात, त्यासाठी आपल्याला श्रावणाचं औचित्य साधून आपल्या घरामध्ये सत्यनारायणाचं पूजन करायचे. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण सत्यनारायणाने करत असतो. तर आवर्जून श्रावणामध्ये 5, 7, 11 या पद्धतीनं जर तुम्ही सत्यनारायण केले तर अतिउत्तम. पण तुम्हाला एवढे शक्य नाही तर श्रावण महिन्याचं औचित्य साधून एक तरी सत्यनारायण तुम्ही आपल्या घरात करावं, की जेणेकरून अष्टलक्ष्मी तुमच्या घरामध्ये नित्य विराजतील. तर हे सत्यनारायण कसं करायचंय, कुणी करायचंय, कधी करायचंय, या सगळ्या माहितीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या रेखा जगदंबे या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. मी खाली लिंक देते, आवर्जून व्हिडिओ स्किप न करता पहा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि माझ्या मुख्य पिहूनी सुद्धा तुम्हाला ॲक्शन करून सांगितलेलं आहे. तर आवर्जून श्रावणाचं औचित्य साधून तुम्ही सत्यनारायणाचं पूजन करा. तर नित्य भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरात विराजतील, यात तीळ मात्रही शंका नाही. श्री स्वामी समर्थ.